करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मी सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी 51 जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत. करमाळा येथील देवीचा माळ रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये तब्बल 20,000 वऱ्हाडींची जेवणाची व बैठक व्यवस्था खुर्चीवर करण्यात आली आहे. विवाह सोहळा व जेवण व्यवस्था यासाठी 2 स्वतंत्र भव्य मंडप उभारले असून सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी जेवण उपलब्ध असणार आहे. या शुभविवाह प्रसंगी नवविवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातून सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे प्रतिष्ठानचं कितवं वर्ष हे जे सामुदायिक विवाह करायचं जे कितवं वर्ष हे? तिसरं वर्ष. तिसरं वर्ष. बरं, आता ह्या वर्षी किती जोडप्यांचा विवाह होणार? ह्या वर्षी आता आमचे 51 जोडप्यांचे. गेल्या वेळेस 31 होते, त्याच्या आधी 21 होते, आता 51 जोडप्यांचे. बरं, आता ह्या कसं कसं नियोजन आहे नेमकं, म्हणजे सकाळपासून काय काय होणार कार्यक्रम? आता सकाळपासून उद्या जेवण ठेवलंय आम्ही. 10 वाजता जेवण चालू होणार आहे. पराने निघोस तर 6 वाजेपर्यंत जेवण चालू राहणार आहे आणि साधारणतः 3 वाजता आमचा पारण्या निघाल इथनं. अख्ख्या गावात पारण्या निघणार आहे आणि समध्या नवरदेवाला घोडे आहेत, 2 डीजे आहेत आणि समध्या गावात पारण्या निघून पुन्हा मारुती दर्शन करून इथे येणार आहे. 6:30चा टायमिंग आहे उद्याच्याला. आता आमची 100% पूर्ण तयारी झालेली. म्हणजे आमची श्रीराम प्रतिष्ठानची जी टीम आहे, जेव्हा आमचे नेते गणेश भाऊ चिवटे यांच्या जे कार्यकर्ते, बाकी जे समधे आहेत मित्र, ही टीम चालू आहे आमची. गेल्या 15 दिवसापासून राबतात. त्या मागच्या वर्षी जे विवाह सोहळा झाला होता त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह खूप मोठे मोठे अधिकारी आणि राजकीय व्यक्ती आले होते कार्यक्रमाला. तर ह्या वर्षी कोण कोण उपस्थित राहणार आहे? ह्या वर्षी पालकमंत्री येणार आहेत, जयकुमार गोरे, राम सातपुते येणार आहेत, सुभाष बापू येणार आहेत आणि आमचं आता ते त्यांच्या संग बोलणं झालं आहे बावनकुळे साहेबांसोबत. त्यांची जी मीटिंग कॅन्सल झाली उद्याची, तर उद्या ती येतो म्हणल्यात. आता ह्यामध्ये किती लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे? ही केलेली आपण 20,000 लोकांची. 20,000? हां, 10,000 खुर्च्या आणलेल्या आहेत बसायला आणि लेडीज पलीकडं अलीकडं जेंट्स वेगवेगळे केलेले. 20,000 पब्लिकचं नियोजन केलं आहे आपण. आणि जेवण टेबल खुर्ची देणार आहे आपण, असं खाली बसून कोणालाच नाही. समजायला 1000 माणसं एका टायमाला बसतात असं इकडं पलीकडं मंडप मारलेला आहे, तिथं जेवण दिलं आहे आपण. त्याला समजे केटरस पेटरस बोलून घेतलं. मागच्या वर्षीचा जो विवाह सोहळा झाला होता तो यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये झाला होता. तर आता ह्या वर्षी इकडं घेण्याचं काय नियोजन, म्हणजे काय काहीतरी अडचण आली तिथं, त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे तिथं, त्याच्यामुळे ती ग्राउंड भेटलं नाही आपल्याला. पण ही लोकेशन पॉईंट बी चांगला आहे, हे येणार जाणारला अडचण नाही आणि वराड्यांनाही समजायला सोयीस्कर पडत होतं म्हणून इकडे घेतलं. आता ह्यामध्ये जे विवाह जोडपे आहेत हे नेमकं कुठले कुठले आहेत? नेमकं करमाळा तालुक्यातले एक 4-2 बाहेरचे असते, नाही तर बाकी समजा आपल्या तालुक्यातलेच आहेत. सरबडवचे आहेत. माझ्या घरातले 3 लग्न आहेत, 2 पुतणींचे आहेत, 1 भाच्याचं आहे, 1 पुतण्याचं आहे, 3-4 लग्न घरातलेच आहेत. असे पुन्हा काय ह्याचे आहेत, सरबडवचे काय आहेत, असे खेडेपाड्याचे आपल्या तालुक्यातले घोटीचे काय आहेत, असे भरपूर आहेत. आपल्या तालुक्यातले जास्त आहेत, बाहेरचे 1-2-4 असतात. आता हे जे नवरा नवरी जे आहेत ह्यांना लग्नामध्ये काय त्यांना काय काय दिलं जाणार आहे? आपण त्यांना जोडवे नवरीला बिछव्या, मणिमंगळसूत्र आणि त्याला चुंदरी, नवरीचे 2 ड्रेस, नवरदेवचे 2 ड्रेस आणि त्यांना समजे 5-5 भांडे देतो. त्यांना त्यांचा जे संसार असतो तेवढं देतोय आपण.